गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज बऱ्याच दिवसांनी अल्जेब्राचा लेक्चरचा व्हिडिओ अपलोड होतो आहे, बरोबर ना? कारण मागच्या महिन्यात आपण युनिट टेस्ट घेतल्यामुळं पूर्ण जो मागचा महिना होता त्या महिन्यामध्ये आपले व्हिडिओज अपलोड झालेले नव्हते, बरोबर आहे? तर आज बऱ्याच दिवसांनी अल्जेब्राचा 32 लेक्चरचा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला आठवतं आहे आपली जी एक्झाम झाली, तर एक्झाम व्हायच्या अगोदर आपले 3 टॉपिक कंप्लीट झालेले होते. चॅप्टर 1, 3 अँड 5 अल्टरनेटिव्ह टॉपिक्स घेतलेले मी. लाईनशीर 3 टॉपिक घेतले नव्हते. पहिला चॅप्टर 1 घेतला, मग 3 घेतला, मग 5 घेतला. म्हणजे थोडक्यात ऑड टॉपिक्स ऑड नंबर्स पहिल्यांदा आपण उरकून घेतले. आता रिमेनिंग जे इव्हेंट टॉपिक्स आहेत म्हणजे चॅप्टर 2, 4 अँड 6 ते आता आपण कंप्लीट करू. ओके, मग आज आपण काय करणार आहोत? चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मे बी काय जणांची युनिट टेस्ट किंवा एक्झाम जर आली असेल तर स्कूलमध्ये आय थिंक सेकंड चॅप्टर बऱ्याच जणांना असू शकतो, बरोबर? चॅप्टर 2 काय नाव आहे त्याचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे जे टॉपिक आहे हे मोठं आहे आणि अकॉर्डिंग टू वेटेजनुसार सुद्धा या टॉपिकला वेटेज भरपूर आहे. म्हणजे थोडक्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणायला हरकत नाही. ओके, तर आता हे टॉपिक शिकण्यासाठी व्यवस्थित मी साहजिक आहे स्टेप बाय स्टेप जसं आपण नेहमीप्रमाणे शिकवतो तसंच मी स्टेप बाय स्टेप शिकवणारच आहे. पण त्याबरोबर माझे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही होमवर्क करणं पण गरजेचं आहे. अदरवाईज हे टॉपिक जर कळलं नाही किंवा तुम्ही एक जरी लेक्चर मिस केलं तर ते टॉपिक तुम्हाला अजिबात कळणार नाही. कारण हे टॉपिक फर्स्ट टाईम पहिल्यांदाच तुम्ही शिकताय. म्हणजे ह्याचा थोडासा बेस बाबा अगोदर झालेला आहे का 9th-मध्ये 8th स्टँडर्डमध्ये, तसं नाही आहे. हे फर्स्ट टॉपिक म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ह्या टॉपिकचं नाव बघताय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. अदरवाईज आपण चॅप्टर 1 जो बघितला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, काय जणं समजा चॅप्टर 1ला समजा ॲबसेंट होते, त्यांचं चॅप्टर 1चे लेक्चर्स बुडले असतील, नो प्रॉब्लेम, तरी त्यांना चॅप्टर 1 कळून जातं कारण ते 9thला होतं, बरोबर ना? पण हे टॉपिक तुम्ही फर्स्ट टाईम ह्याच्या अगोदर कधीच शिकलं नव्हतं, पहिल्यांदाच तुम्हाला हे नाव दिसतं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित शिकताल. ओके, चला मग स्टार्ट करू. तुम्हाला पहिल्यांदा आज नोटबुकमध्ये तुम्ही हेडिंग टाकतात चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? आपण चॅप्टर 1 बघितला, बरोबर? चॅप्टर 1मध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जरा नीट लक्ष द्या. आपण जेव्हा चॅप्टर 1 स्टार्ट केलं तर त्यावेळेस बघा 2x + 3y = 15 असं काहीतरी इक्वेशन ते द्यायचे. ह्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. वाय? बिकॉज देर आर 2 व्हेरिएबल्स, कारण त्यात 2 व्हेरिएबल्स डिफरंट होते, एक्स अँड वाय, बरोबर आहे? त्यामुळे त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणायचं. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात? जर नीट बघा, मी आता जे काय सम्स लिहितो आहे, बरोबर आहे ना? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा असं लिहिलं x² + 8x + 10 = 0. तर हे जे काय मी लिहिलं आहे इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. कसं काय? तर नीट लक्ष द्या, तुम्ही नीट ऑब्झर्व करा. व्हेरिएबल किती आहे? काय जणं म्हणतील सर देर आर 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल दिसतात. ते रॉंग. 2 व्हेरिएबल्स नाही, ते एकच आहे. कसं काय एकच आहे? दिसताना जरी 2 दिसत असले तरी हा पण एक्सच आहे आणि हा पण एक्सच आहे. सो बोथ आर सेम व्हेरिएबल्स, त्यामुळे ते एकच व्हेरिएबल आहे, बरोबर आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडेक्स, दोघांची इंडेक्स म्हणजे कसं तुम्हाला डिग्री. नीट बघा, इथं तुम्हाला दिसतंय एक्सची इंडेक्स किती आहे? 2 आहे, बरोबर? x² मीन्स 2, इंडेक्स 2 झाला. त्यानंतर 8x आहे, इथं बघा 8x. एक्सच्या डोक्यावर काय नाही, इंडेक्स नाही आहे म्हणल्यावर तिथं काय असतो? 1 असतं. सो देअर इज इंडेक्स 1. आणि लास्ट इथं तर 10 आहे, इथं तर व्हेरिएबलच नाही आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना, इंडेक्स ऑफ एनी रॅशनल नंबर, कुठलाही नंबर असेल, नंबर की जिथं व्हेरिएबल नसेल, नंबर दिसला की त्याची इंडेक्स काय असते? 0 असते, बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात मी प्रत्येकाची काय लिहिलेली? इंडेक्स लिहिलेली आहे. मग साहजिक आहे ह्याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स कोण आहे? 2 आहे. मग त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता मी नीट सांगतो, मी क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय आहे. मी परत एकदा इक्वेशन लिहितो. x² + 8x + 10 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन कुणाला म्हणतात? अँड इक्वेशन हॅविंग वन व्हेरिएबल, की ज्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असतं, एक्सच आहे, बरोबर आहे? अँड हॅविंग हायेस्ट इंडेक्स ऑफ 2, आणि ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो
त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. नक्की कळलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं की ज्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असतं, बरोबर, आणि ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 पाहिजे. 2च पाहिजे. 2पेक्षा जास्त पण नको आहे आणि 2पेक्षा कमी पण नको आहे. नक्की कळलं? म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता समजा नीट लक्ष द्या, मी समजा एवढंच लिहिलं आहे, x² + 8x = 0. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार का? हां, हे वरचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार का? भरपूर जण आन्सर नो म्हणतील, सर नो, इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. रॉंग. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. वाय? अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय आपली? व्हेरिएबल किती पाहिजे? एकच पाहिजे. हाय, एक्सच आहे. आणि हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे? 2 पाहिजे. बस. मग सो इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी समजा एवढंच लिहिलं, x² = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस, इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का? कारण एकच व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट इंडेक्स 2 आहे. बास, एवढंच लक्षात ठेवताल. परत एकदा नीट मी काय बोलतो आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशन कुणाला म्हणायचं? ज्या इक्वेशनमध्ये ओनली वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल असतं, अँड हॅविंग हायेस्ट इंडेक्स 2, आणि ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. म्हणजे जे मी आत्ता 3 टिकमार्क्स केलेले दाखवलेत ना, ऑल दीज आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तिघंच्या तिघं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. मी जर तुम्हाला म्हणलं, आता नीट लक्ष द्या, मी समजा तुम्हाला म्हणलो, बाबा हे सांगा मला, 8x + 10 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर तुम्ही आता आन्सर देतात, नो, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. वाय? बिकॉज हायेस्ट इंडेक्स, कारण तुम्हाला त्यामध्ये नीट बघा, 8x + 10, 8x आहे ना, एक्सच्या डोक्यावर काय नाही, म्हणजे इंडेक्स काय असतो? 1 असतो, बरोबर आहे. मग त्याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे? 1 आहे. मी तुम्हाला डेफिनेशनमध्ये काय बोललो? आपल्याला इंडेक्स हायेस्ट 2च पाहिजे. 2पेक्षा कमी पण नको आहे, 2पेक्षा जास्त पण नको आहे. मग इथं तर इंडेक्स 1 आहे. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी समजा तुम्हाला असं दिलं एक्झाम्पल, x³ + x² + 8x = 0. हां, आणि आता विचारलं, बाबा हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? काय आन्सर देताल? नो, इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. का बरं? कारण इथं पण हायेस्ट इंडेक्स किती आहे? 3 आला आहे. नक्की कळलं ना? हायेस्ट इंडेक्स आपल्याला 2च पाहिजे. 2पेक्षा जास्त पण नको आहे, 3, 4, 5 पण नको आहे, आणि 2पेक्षा कमी पण नको आहे, 1, 0 पण नको आहे. ओके. मग थोडक्यात मिनिंग काय क्वाड्रॅटिक इक्वेशनची? तर नेक्स्ट पेजवर तुम्ही बघा, मी वाचतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हणतात तिथे? The equation involving one variable, की ज्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असतं, अँड हॅविंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स, आणि ज्याचा मॅक्झिमम इंडेक्स, हायेस्ट इंडेक्स 2 असतो, इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. मी सर्कल केलेत 2 इम्पॉर्टंट वर्ड्स, मी सर्कल केलेत, की ज्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असतं, अँड 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स, आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो, इट्स कॉल, त्या इक्वेशनला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, y² + 8y - 5 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस. वाय? बिकॉज देयर इज वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल आहे y, आणि हायेस्ट इंडेक्स किती आहे? 2 आहे. बरोबर आहे ना? कळलं? अजून एखादं एक्झाम्पल, 5m² - 6m - 10 = 0. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? यस. का बरं? व्हेरिएबल एकच आहे m, आणि हायेस्ट इंडेक्स 2 आहे. नक्की कळलं? म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं? की ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो. 2च पाहिजे, 2पेक्षा जास्त पण नको आहे, 2पेक्षा कमी पण नको आहे. हां, आता पुढे काय म्हणतं ते खाली, ax² + bx + c इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म मीन्स स्टँडर्ड फॉर्म, की कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिताना त्याचा स्टँडर्ड फॉर्म असतो. तो स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. दॅट मीन्स लिहिताना नेहमी
डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं, म्हणजे त्याचा हायेस्ट इंडेक्स 2 आहे ना, 2 नेहमी पुढं आला पाहिजे. म्हणजे नीट लक्ष द्या, मी काय बोलतो जरा नीट लक्ष द्या. समजा मी असं लिहिलं 2y + 10 + y² = 0. समजा मी असं लिहिलं आणि मी विचारलं बाबा तुम्हाला की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर तुम्ही आन्सर काय देताल, येस देताल का नो देताल. बघा बरं, त्यामध्ये व्हेरिएबल किती, एकच आहे, वाय. हायेस्ट इंडेक्स दिसतोय का डोक्यावर, किती आहे, 2 आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन करेक्ट आहे की सर येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण ते आहे मान्य मला, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, करेक्ट आहे, पण ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही. स्टँडर्ड फॉर्म मीन्स काय की मांडताना लिहिताना क्वाड्रॅटिक इक्वेशन नेहमी डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे जो हायेस्ट इंडेक्स आहे तो नेहमी पुढं आला पाहिजे. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये 2y पहिल्यापासून स्टार्ट करतो मी, जरा दुसरी पेन्सिल वापरतो, कलर दुसरा वापरतो, मी लक्ष देईल. आपण पहिल्यांदा इथनं सुरुवात करू. 2y. आता मला सांगा 2y, वायच्या डोक्यावर काय नाही म्हणजे वायचा इंडेक्स, बरोबर आहे ना. वायच्या डोक्यावर काय नाही म्हणजे वायचा इंडेक्स काय, 1 आहे. 10 नंबर आहे, कुठलाही नंबर असेल तर त्याचा इंडेक्स काय असतो, 0 असतो. आणि वायचा इंडेक्स, वायचा स्क्वेअर, वायचा इंडेक्स त्यांनी दिलेला आहे, बरोबर आहे ना, 2. मग आता मांडताना कसं मांडायचं, जो हायेस्ट आहे डिसेंडिंग ऑर्डर तो पहिला, म्हणजे y² तुम्ही पुढे घेताल, त्यानंतर +2y आणि त्यानंतर +10 = 0. त्यांनी असं दिलं होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण त्यांनी उलटसुलट दिलं होतं, सिक्वेन्स जरा इंटरचेंज केला होता. मग मांडताना मात्र तुम्ही नेहमी काय करायचं, जो स्क्वेअर आहे त्याला पुढे घ्यायचा हायेस्ट इंडेक्स, मग जो सिंगल व्हेरिएबल असतो ज्याचा इंडेक्स 1 असतो त्याला मध्ये घ्यायचं, आणि सगळ्यात शेवटी जो कॉन्स्टंट नंबर असतो त्याला शेवटी घ्यायचं, = 0. कळलं नक्की. बाकीचं राहून दे, पण बाकीचं मरून दे, तुम्हाला एवढं तर कळलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो. ओके, कारण आज आपण लगेच शिकवायला सुरुवात करतो आहे प्रॅक्टिस सेट 2.1. टोटल आय थिंक मी एकच क्वेश्चन घेणार आहे आज, क्वेश्चन 1. त्या क्वेश्चन 1मध्ये काहीतरी 5 का 6 सम्स आहेत, बरोबर आहे ना, इझी आहेत. आणि मी जे काय शिकवते ते सगळे 1 मार्कचे सम आहेत. एक मार्काला इझी सम आहे, एक मार्काला बोर्डाला क्वेश्चन पडतो की तुम्हाला इक्वेशन देतात आणि विचारतात डिसाईड, काय क्वेश्चन दिलं आहे बघा, काय क्वेश्चन दिला आहे, डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. विच ऑफ द फॉलोइंग्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, दॅट मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, येस ऑर नो डिसाईड करायला लावलं आहे. तर हे 1 मार्काला इझी क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला पण कळतील, ठीक आहे. मग लक्ष द्या, फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे, x² + 5x - 2 = 0. तुम्हाला बघितल्याच कळलं असेल, मी सॉल्व करून दाखवणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हीच मला डायरेक्ट सांगा, बरोबर. आता सांगा म्हणल्यावर तुम्हाला मला काय सांगता येणार नाही, पण तुम्ही मनातल्या मनात तर किंवा तिथं जोरात तर ओरडू शकता घरात, बरोबर आहे ना. मग तुम्हीच मला सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते, बघा जरा ऑब्झर्व करा. व्हेरिएबल किती, एकच आहे ना, x. ओके, आणि हायेस्ट इंडेक्स इथं दिसतोय तुम्हाला, हायेस्ट इंडेक्स x² आहे, एक्सच्या डोक्यावर स्क्वेअर आहे, दॅट मीन्स हायेस्ट इंडेक्स 2 आहे. बस मग एवढंच बघायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही जास्त डोकं नाही लावायचं, फक्त बघायचं बाबा व्हेरिएबल एक्स एकच आहे, हायेस्ट इंडेक्स बघायचा, डोक्यावर किती दिसते, 2 दिसते, 2पेक्षा मोठं पण नाही ना कोण, किंवा 2पेक्षा स्मॉलर छोटं पण नाही ना कोण, बस झालं. सो येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बस आता फक्त आन्सर लिहा, काय लिहिताल, येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, येस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट लाईन म्हणजे येस आहे का नो आहे हे पहिल्या लाईनीत सांगा, आणि सेकंड लाईन बिकॉज, रिझन पण नुसतं आन्सर नको आहे, बिकॉज का बरं तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, देर इज ओनली वन व्हेरिएबल एक्स, की जिथं एकच व्हेरिएबल एक्स, अँड एवढं लिहिण्यापेक्षा एक काम करू ना, एवढं नको लिहायला, बिकॉज एवढंच लिहू, बिकॉज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एक्स
इज 2. बस एवढंच. म्हणजे थोडक्यात 1 मार्काला क्वेश्चन आहे, पण तुम्हाला 2 लाईन्स 2 लाईन्समध्ये त्याचा आन्सर लिहायचं आहे. पहिल्या ओळीत तुमचं आन्सर सांगा, येस आहे का नो आहे. हां बाबा येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आणि सेकंड लाईनमध्ये रिझन द्या का बरं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बिकॉज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एक्स इज 2. बस. कसं लिहायचं तुम्हाला कळलं नसेल तर मी स्क्रीनशॉट काढून ठेवतो आहे. तुम्ही स्क्रीनशॉट वाटलं तर मी स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करेल. ओके. त्यानंतर सेकंड वन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. ते दिसताना जर कळत नसेल तर मी क्वेश्चन परत इथं लिहितो. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. आता बघूनच सांगा मला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. आहे ना. बरोबर आहे. बिकॉज हा सर तिथं वाय एकच व्हेरिएबल आहे वाय, आणि वायचा इंडेक्स 2च दिसतोय. डोक्यावर इंडेक्स 2च दिसतोय. 2पेक्षा कोण मोठं पण दिसत नाही, 2पेक्षा कोण छोटं पण दिसत नाही. ओके. म्हणजे हायेस्ट इंडेक्स 2 आहे, वाय आहे. बस बघितल्याच कळलं येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण एक स्टेप वाढणार आहे तुमच्या ह्याच्यात. बिकॉज स्टँडर्ड फॉर्म नाही आहे. मी तुम्हाला मगाशीच बोललो ना, मगाचं फर्स्ट सम पटकन आपण सॉल्व केलं कारण ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडलं होतं. इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे मी मगाशीच बोललो डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे वाय स्क्वेअर पहिला लिहिणार, तो ऑलरेडी लेफ्ट साईडला ॲज इट इज तो आहे तसाच लिहिला. आता नीट बघा, वाय स्क्वेअर नंतर कोण घेणार, 5y घेणार. बरोबर ना. सिंगल व्हेरिएबल ज्याचा इंडेक्स 1 आहे तो मध्ये घ्यायचा असतो, आणि नंतर मग आपण कॉन्स्टंट नंबर घेणार. मग आता 5y तर तिकडे मीन्स राईट साईडला आहे, 5y इथं आहे. मग 5yला आपण लेफ्टला ट्रान्सफर करणार, लेफ्टला शिफ्ट करणार. सो साईन चेंज होईल. 5yच्या पुढं काहीच नाही म्हणजे प्लसचं साईन आहे. मग 5y इकडे येऊन काय होईल, -5y होईल. आणि 10ला पण इकडं आणा, -10 आहे इकडे येऊन काय होईल, +10 होईल. इज इक्वल टू राईट साईडला काहीच नाही म्हणजे 0. सो वी गेट द इक्वेशन वाय स्क्वेअर मायनस 5y इज +10 इज इक्वल टू 0. मी थोडक्यात बघितलं. एखादा मुलगा म्हणाल सर डायरेक्ट आन्सर लिहिलं तर चालेल का. येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. डायरेक्ट नाही चालणार. ते देताना जर त्यांनी असं उलट दिलं असेल तर पहिल्यांदा ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा, सरळ करून घ्या. मग 5yला इकडं आणला मायनस झाला, -10ला इकडं आणला +10 झाला, इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म लिहिला आणि मग आता आन्सर लिहिताल. काय लिहिताल, मगाच सारखंच लिहिताल. येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज रिझन लिहायला लागेल ना. बिकॉज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल, कुठलं व्हेरिएबल आहे, वाय. आता मगाशी एक्स होता. हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल वाय इज 2 झालं. कारण जो वाय जो आहे ना त्या वायचा हायेस्ट इंडेक्स 2 आहे. सो येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नक्की कळलं. इझी आहे ना. 1 मार्काच्या हिशोबाने सोपे सम्स आहेत. थर्ड वन आता तर बघितल्या शनीच काही जण ओरडले पण असतील आन्सर काय. बऱ्याच जणांना कन्फ्यूज झाले असते तर मी परत एकदा क्वेश्चन लिहून दाखवतो. m³ - 5m² + 4 इज इक्वल टू 0. सांगा आता काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. एखादा इकडं बघाल आहे सर ओरडतील, आहे सर बघा इथं m आहे आणि mचा इंडेक्स 2 आहे. पण मी काय बोललो, हायेस्ट इंडेक्स 2 पाहिजे. 2पेक्षा मोठा पण नको आहे, 2पेक्षा छोटा पण नको आहे. नीट बघा. भरपूर जणांना कळलंच असेल. पण हे जे पहिलं आहे m³ मध्ये इंडेक्स किती आहे, 3 आहे. नाही ना चालणार. 2पेक्षा मोठा पण नाहीच चालणार. मी काय म्हणलो, हायेस्ट इंडेक्स 2च पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ इथं m³ हायेस्ट इंडेक्स 3 आहे. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघितल्याच बऱ्याच जणांना कळलं आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. पण डायरेक्ट आन्सर लिहायचं का सर, तर नीट बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का चेंजेस करावे लागतील. डिसेंडिंग ऑर्डर. स्टँडर्ड फॉर्म बऱ्याच जणांना कळत नसतं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, डिसेंडिंग ऑर्डर, बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. मोठ्यापासून सुरुवात करा. मग बघा इथं m³ आहे, मोठा आहे. क्यूब नंतर स्क्वेअर, बरोबर आहे.
त्यानंतर 4 आलेला, 4चा काय नाही म्हणजे इंडेक्स 0 असतो, बरोबर आहे. मग आहेच की ऑलरेडी डिसेंडिंगमध्ये आहे, कशाला चेंज करताय, कशाला हात लावताय, तुला राहून दे तसंच. डायरेक्ट आन्सर लिहिणार. काय लिहिणार? इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. रिझन, बिकॉज. का नाही आहे? बिकॉज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एम आहे ना आता इथं. हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एम इज नॉट 2 असं लिहिलं तरी चालेल, की बाबा ह्याचा हायेस्ट इंडेक्स 2 नाही आहे, किंवा हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एम इज 3 लिहिलं तरी डायरेक्ट चालेल, की त्याचा हायेस्ट इंडेक्स 3 आहे. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नक्की कळलं? पहिले 2 सम्स यस होते आणि आत्ताचं सम नो आहे. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. बऱ्याच जणांना वाटत असेल अरे सोपे आहेत सर, काय टेन्शन नाही, आम्ही करतो आता, बरोबर ना. मी पहिले 3 सम्स इझी घेतले, पण हेच 1 मार्क्सचं सम, 1 मार्काचं सम त्यांना थोडंसं फिरून द्यायचं असेल, थोडंसं डिफिकल्ट करायचं असेल तर ते डिफिकल्ट पण करू शकतात. नीट लक्ष द्या. फसू पण शकतात आणि फसतात मुलं. कसे फसतात तर नीट लक्ष द्या. मी पहिले 3 सम्स इझी घेतलेत, अजून 3 सम्स घ्यायचे आहेत मला, पण ते पुढचे 3 सम्स डिफिकल्ट येतात, त्यामुळं व्यवस्थित लक्ष देता. 4th वन बघू आपण. आय एम पी करताना हे जे मी सम्स घेतो ना, हे आय एम पी करतात. काय दिलं बघा, एक्स प्लस, मी रीडिंग पण करतोय ना, बऱ्याच जणांना लिहिलेलं कळत नसेल तर मी रीडिंग पण करतोय. काय दिलं 4th वन, इथं आय एम पी करतो मी, तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये आय एम पी करा. ओके. काय दिलं आहे? एक्स प्लस 1/x, हे 1/x आहे. 1/x इज इक्वल टू -2. ओके. आता काय काय जणांना सवय असते डायरेक्ट, हा सर येस सॉरी इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय काय जण डायरेक्ट म्हणतील सर हे नाही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. का बरं? इथं कुठं x² दिसत नाही, इंडेक्स 2 नाहीच आहे कुठं. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, काय काय जण डायरेक्ट बघितल्याच सांगून मोकळे होतात. पण पहिल्या 3 सम्समध्ये आणि ह्या सममध्ये फरक आहे. ह्याच्या अगोदरचे जे 3 सम झाले ते लिनियर होते. लिनियर्स मीन्स एका लाईनीत होते, फ्रॅक्शन्स नव्हता. पण आत्ताचं जे सम आहे नीट बघा, हा फ्रॅक्शन आहे. 1/x फ्रॅक्शन मीन्स न्यूमेरेटर डिनॉमिनेटर वर खाली आलं ना. हां, असं सम्स असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ते लिनियर करावं लागेल, एका लाईनीत करावं लागेल, मग तुमचा आन्सर मांडा. घाई नका करू. ओके. मग ते एका लाईनीत कसं करायचं तर नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं, हे आपण चॅप्टर 1मध्ये पण शिकलो आहे, की जर डिनॉमिनेटर कॅन्सल करायचं असेल, डिनॉमिनेटरमध्ये काही असेल, एक्स असेल, वाय असेल, नंबर असेल, डिनॉमिनेटर जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर काय करायचं, त्याच डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय टू ईच टर्म, प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. मग इथं खाली कोण आहे? एक्स आहे ना. मग मी काय वाक्य लिहितोय, बाय मल्टिप्लाइंग एक्स टू ईच टर्म. मल्टिप्लाइंग एक्स टू ईच टर्म. तिथं खाली एक्स आहे म्हणून मी एक्सनी मल्टिप्लाय करतो. समजा तिथं खाली वाय असतात तर बाय मल्टिप्लाइंग वाय टू ईच टर्म. ओके, लक्षात ठेवा. चला, मग आता खाली एक्स होता ना, मग मी एक्सनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करणार. म्हणजे इथं स्टार्टिंगला काय आहे? एक्स आहे. हां, मग एक्स इंटू एक्स प्लस इथं काय आहे? 1/x इंटू एक्स इज इक्वल टू इथं काय आहे? -2 इंटू एक्स. काय स्टेप केली कळली तुम्हाला? प्रत्येक टर्मला मी ईच टर्मला एक्सनी मल्टिप्लाय केलं. ओके. चला, आता एक्स इंटू एक्स, x². आता इथं बघा 1/x इंटू एक्स, एक्स कॅन्सल होतील, काय राहिला फक्त 1 इज इक्वल टू -2 इंटू एक्स, -2 इंटू एक्स, -2x झालं. म्हणजे थोडक्यात ते जे फ्रॅक्शन फॉर्म होते एक्स कॅन्सल झालं आणि तुमचं सम लिनियर आलं, एका लाईनीत आलं. चला, एका लाईनीत आला, आता स्टँडर्ड फॉर्म करून घ्या. हायेस्ट इंडेक्स x² आहे, तो पुढं असेल. त्यानंतर x² नंतर मग एक्स असणार, सिंगल एक्स तिकडे आहे, पण -2x इकडे आहे, त्याला इकडं शिफ्ट करा, तो लेफ्ट टू राईट होईल ना. आता मग साहजिक आहे, -2x आहे, इकडे येऊन काय होईल, तो +2x होईल. +1 राहील, कारण तो ऑलरेडी लेफ्टला आहे, त्याचं साईन चेंज न होणार. इज इक्वल टू राईटला काहीच नाही म्हणजे 0.
क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये राईट साईडला कंपल्सरी 0 ठेवायचा. ओके, सो आपल्याला फायनली वी गेट द इक्वेशन. सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं. काय इक्वेशन मिळालं? x² + 2x + 1 = 0. आणि आता मला सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. सुरुवातीला जेव्हा बघितल्यावर तुम्ही काय म्हणला? नो, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इट इज नॉट. बघितल्यावर असं वाटलं की अरे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. पण जेव्हा आपण सॉल्व केल्यावर कळलं की अरे यस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बिकॉज का बरं? बिकॉज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल x इज 2. कारण त्याची हायेस्ट इंडेक्स किती आहे? 2 आहे. बरोबर ना? नक्की कळलं? मी स्क्रीनशॉट काढतोच आहे. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉटमधनं बघून लिहा, पण इम्पॉर्टंट सम आहे. ओके, नक्की कळलं? असंच एक सम अजून घेतो मी, 5th वन. मी तुम्हाला ते व्यवस्थित कळलं. काही टेन्शन घेऊ नका. ज्यांना 4th वन कळलं नसेल त्यांनी आता 5th वनवर लक्ष द्या. काय दिलं आहे? y² + 1/y, 1/y मग सारखंच आहे, फ्रॅक्शन आलं आहे, = 5. डायरेक्ट आन्सर बडबडू नका. काय काय जण बघितल्या सर का इथं y² या स्क्वेअर आहे म्हणल्यावर यस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी तुम्हाला काय बोललो? बऱ्याच जणांना डायरेक्ट बघून डायरेक्ट लिहितात अरे स्क्वेअर आहे, हायेस्ट इंडेक्स 2 आहे, लिहून टाकतात यस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण मगाशी फसला होता ना. जसं दिसतं तसं नसतं. आता हे दिसताना असं वाटतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पण एक काम करू, पहिलं सॉल्व करू, लिनियर करून घेऊ, सरळ करून घेऊ. कसं करणार लिनियर? मगाशीच मी सांगितलं कसं करायचं. जो डिनॉमिटर असतो त्या डिनॉमिटरनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मगाशी x होतं ना खाली, आता कोण आहे इथं? y आहे. मग काय लिहिणार? मल्टिप्लाय बाय y टू इच टर्म. प्रत्येक टर्मला y ने मल्टिप्लाय करणार मी. मग इथं कोण होतं? y² × y प्लस इथं कोण आहे? 1/y × y = 5 होतं ना, × y. स्टेप कळली ना आता? जो डिनॉमिटर आहे त्या डिनॉमिटरनी इंटू प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. ओके, चला आता मला एक एक मल्टिप्लाय सांगा. y² × y, y³ होईल. 1/y × y कॅन्सल, काय राहिला? 1 = 5 × y, 5y. झालं? त्याला स्टँडर्ड फॉर्म करून घेऊ. हायेस्ट y³ आहे त्याला पहिला, मग 5y ला इकडं आणू. मग सारखं 5y तिकडे आहे राईट साईडला, इकडं आल्यावर त्याचं साईन चेंज होईल, -5y आणि +1 आहे तसा, = 0. ओके, झालं सरळ. देताना ते फ्रॅक्शनमध्ये देतील, आपण ते पहिल्यांदा लिनियर एका लाईनीत सरळ करून घ्यायचं. आणि आता मला सांगा, आहे का ते क्वाड्रॅटिक इक्वेशन? नाही आहे. म्हणजे सुरुवातीला बघितल्यावर, क्वेश्चन बघितल्यावर असं वाटलं की अरे आहे, यस इट इज अ इक्वेशन. पण आता जेव्हा आपण लिनियर केल्यावर कळलं की अरे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. का नाही आहे? बिकॉज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल y इज 3. कारण त्याचा हायेस्ट इंडेक्स किती आला आहे? 3 आला आहे. अँड अकॉर्डिंग टू डेफिनेशन आपल्याला हायेस्ट इंडेक्स किती लागतो? 2 लागतो ना. मग इथं तर 3 आला आहे. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नक्की कळलं? टोटल 5 सम्स मी घेतले. त्यातले पहिले 3 सम्स इझी होते आणि हे जे 2 सम्स घेतले 4th आणि 5th हे थोडेसे डिफिकल्ट होते. बरोबर आहे ना? तर लक्ष झालं तुमच्या? मग साहजिक आहे आज इथंच थांबू आपण. बाकीचे जे सम्स असतील आणि बाकीचा जो रिमेनिंग प्रॅक्टिस सेट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, मी तुम्हाला व्हिडिओ पण अपलोड करतोय, सेंड करतोय आणि जे आत्ता 5 सम्स सॉल्व केले त्याचे स्क्रीनशॉट पण सेंड करतोय. तुम्ही फक्त ते ॲज इट इज व्यवस्थित डोकं लावून सॉल्व करून ते मला पर्सनली व्हॉट्सअपवर सेंड करा. ओके, बाय.